डोनेशन आतापर्यंत कॅम्प घेतलेले आहे, किती ब्लड डोनर्स घेतलेले आहे त्यांच्या हातून ते संपूर्ण वर्णन केलं. थँक्यू सर. आपल्याला माहितीच आहे की रक्तदान आणि अवयवदान या दोन अशा संकल्पना आहेत ज्यामुळे जी कोणाशी तुलना होऊ शकत नाही कोणत्याच दानाशी. त्यामुळे हे श्रेष्ठ दान आहे. एखाद्या गरजूचा जीव वाचवणे, मग त्या रक्तदानाने असो किंवा अवयवदानाने असो, या सगळ्यामुळे जीव वाचणे सगळ्यात मोठी गोष्ट असल्यामुळे हे श्रेष्ठ दान हे मानलं गेलेलं आहे. मी आत्ताच सगळ्यांना रक्तदानाचे फायदे सांगितले, रक्तदान करताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा इथे मी कथन केलेलं आहे. तर यामध्ये माझे जे भावी विद्यार्थी आहे, तर आता म्हटले गायकवाड साहेब म्हटले की एवढे डोनर्स मी पहिल्या कॅम्पला एवढे डोनर्स पाहत आहोत, ते माझे सगळे माझ्या भावी विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांची कमाल आहे. मी एका माझ्या विद्यार्थ्याला अझरला कॉल केला आणि प्रज्वलला, आणि मग त्यांनी सगळे लिस्ट पाठवली. मग मी माझ्या प्रत्येक मुलाला तिथे कॉल करून सांगितलं, तर एकाने म्हणजे असं नाही म्हटलं नाही, लगेच तयार झाले. आणि हे सगळे न्यू डोनर्स आहे, म्हणजे त्यांनी अजूनपर्यंत रक्तदान केलं नव्हतं. ते माझे विद्यार्थी मला सहकार्य करून राहिले. मी माझ्या विद्यार्थ्यांचा खूप आभारी आहे. तर यामध्ये रक्तदान आणि अवयवदान ही खूप मोठी संकल्पना आहे. आणि रक्तदान जरी आता जुनं वाटत असलं, आपल्याला जुनी संकल्पना असते, ती जर रुजत चाललेली आपल्या समाजामध्ये, परंतु अवयवदान ही जी संकल्पना आहे ते अजूनही कुठेतरी मागे आहे. तिचा थोडा जास्त आपल्याला जास्त माहिती ज्ञान तिची घ्यावी लागेल आणि समाजामध्ये ही बाबसुद्धा आपल्याला रुजवावी लागेल. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणा, एक शिक्षक म्हणून म्हणा, की अवयवदान सुद्धा किती महत्त्वाचं आहे. रक्तदान जेवढं महत्त्वाचं तेवढं अवयवदान पण महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या पिढीला, आपल्या भावी पिढींना सांगावं लागेल. तर यानंतर मी